उद्या मी म्हणायचं, अरे आपल्याकडे कोणाचा चेहरा नाही रे, असं काय म्हणायचं. तुझा जसा गोंडस चेहरा आहे तसा आमचा एवढा गोंडस नाही, पण आहे चेहरा. लोक ओळखतात आमचे चेहरा. आम्हाला दाढी नाहीये, आम्हाला मिशा आहे. तुम्हाला तिघा चौघांना नाही लागवट दाढी आहे. या बघ्याला पण दाढी आहे. एक मायका 92 ते 2017 पिंपरी चिंचवडमध्ये कोण काम करत होतं आणि कोणाच्या नेतृत्वाने काम चाललेलं होतं हे उभ्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. परंतु त्यावेळेसचे आमचे विरोधक यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील, आमचे नगरसेवक असतील, असे अनेक जण घेतले. आणि त्याच्यात कारण तेव्हा 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला. ही गोष्ट 2014ची आणि आपल्या निवडणुका झाल्या 2017. त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले. त्याच्यावर दोन्हीकडं BJPचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेवून अधिकचे इतर पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यामध्ये घेतल्या. मात्र 2022च्या नंतर निवडणूकच झाली नाही. 3 वर्ष तर निवडणुकाच झाल्या नाही. आता त्या निवडणुका घातलेल्या आहेत. आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहीत नाही. आम्ही पहिल्यांदा आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य निर्णय घ्यायचा.